नाही, आता खरं म्हणजे कसं आहे की हैदराबाद आणि सातारा गॅजेट जे आहे ते मी तेवढा त्याचा अभ्यास केलेला नाही आहे. परंतु आपल्या इथे प्रचलित पद्धत काय आहे कास्ट सर्टिफिकेट देण्याची, जात प्रमाणपत्र देण्याची, तर ज्या व्यक्तीला काय ज्या पोराला जात प्रमाणपत्र पाहिजे त्याचे वडील आजोबा पंजोबा किंवा खापर पंजोबा यांचं कोतवालपंजी म्हणजे महसूल दस्तऐवज किंवा शैक्षणिक कागदपत्रावर ती जात लिहिलेली असावी. अशा प्रकारे जर त्या गॅजेटमध्ये वैयक्तिक नोंदी असतील तर ते लागू करता येईल. जर वैयक्तिक नोंदी नसेल तर आज स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर एखादा शब्द जात म्हणून स्वीकारल्यानंतर ते आता दुसरी जात म्हणून स्वीकारता येते का, हे संविधानाच्या आणि न्यायालयाच्या चौकटीत बसते का, हे कायदेतज्ञाला अभ्यास करावा लागेल आणि त्यांच्यानंतर तेच योग्य ते सल्ला देऊ शकतील. माझ्या अल्पशा बुद्धीमुळे मताप्रमाणे असं करता येत नाही. सर, दुसरा प्रश्न असा आहे की झाल्यास नेमकं काय होईल आणि सरसकट लागू करता येऊ शकतं? सरसकट शब्दाला असता आमचा विरोध आहे हो, आणि त्यांनी तर काल सरसकट शब्द मागे घेतलेला आहे. ॲट रॅन्डम मी आता आधी जे तुमच्याशी बोललो की एकाएक 78 वर्षापासून जो शब्द एखादी जात म्हणून स्वीकारला तो शब्द 78 वर्षानंतर बदलवता येतो का आणि लागू करता येते का, याच्यात दोन गोष्टी आहे. म्हणजे आज तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र मिळाल्यावर, ओबीसीचं प्रमाणपत्र मिळाल्यावर त्याची व्हॅलिडिटी काढावी लागते आणि ते व्हॅलिडिटी काढण्याकरता 1967च्या पूर्वीचा पुरावा पाहिजे. तो पुरावा नसेल तर व्हॅलिडिटी मिळत नाही आणि व्हॅलिडिटी मिळाली नाही तर तुम्हाला ओबीसीचे बेनिफिट मिळत नाही. आणि मग अशा प्रकारचा जर बदल करायचा आहे तो 67च्या पूर्वीपासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीपासून याच्यामध्ये अशा प्रकारचा बदल केला जात आहे. अशा प्रकारचा शासन निर्णय सरकारला काढावा आणि तसं करता येते का, ते संविधानाच्या चौकटीत बसते का, न्यायालयाच्या चौकटीत बसते का, याचाच कायदेतज्ञ अभ्यास करतील, सरकारला सल्ला देतील आणि सरकार योग्य तो निर्णय घेईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.